तुम्ही ठरवून घ्या की तुमच्या भागामध्ये कुठला आंबे घेतलं तर तुम्हाला ठीक राहणार की मृग. मृग हा पीक झाडाला मारक आहे पण उत्पादन दाबून देतो. मग हाय डेन्सिटी जाऊन 10-15 वर्षानंतर बगीचा काढून टाकून परत घ्यायचा असेल तर मृग घेता येतो. आंबे जर घ्यायचे असेल तर आंबे तुम्ही रेग्युलरपणे पण दुभत्या जनावरांसारखं घेत राहू शकता. झाडांना काही होणार नाही. 25च्या ठिकाणी तुम्ही 35 वर्ष पण तुम्हाला बगीचा किंवा होणार त्रास होणार नाही. उन्हाळ्यामध्ये पाणी असणारे नाही ते शक्यतो आंबे वगैरे घेतात. आणि मृगबहार खात्रीचं नाही आहे, कारण मृगबहार तुम्ही स्थान दिला मेमध्ये तर जूनमध्ये पाऊस पडेल याची गॅरंटी नाही. नुसतं पावसाचीच गरज नाही, त्यावेळेला हवामान तापमान जास्त असल्यामुळं तुमच्या मृगच्या फ्लॉवरिंगवर जबरदस्त परिणाम होऊ शकतो. म्हणून जोपर्यंत फुल प्रूफ तुम्हाला टेक्नॉलॉजी मृगची माहीत नाही आहे तोपर्यंत ते म्हणजे बिनभरोशाच्या म्हशीसारखं ते काम आहे. म्हणून मला सांगायचं आहे की पाण्या रिलेटेड पाण्याचा अभ्यास अति महत्त्वाचा. तुम्हाला लिओशन वगैरे सगळं मार्केटमध्ये मिळेल, पण पाणी कसं नियोजन करायचं. काही ठिकाणी तळण म्हणून काहीतरी मी शब्द ऐकला. तळण म्हणजे आहे त्या पिकाला जबरदस्तीने पाणी द्यायचं नाही. मी म्हटलं कशासाठी? जेव्हा मृगाचं पीक आहे तर पाणी बंद करण्याचा प्रश्न कुठं आला नाही साहेब. आमच्या पूर्वजांनी ते 2-1 आठवडे बंद करत होते कारण पाऊस आला ना एकदम भरपूर पाणी ओढून घेण्यासाठी. अरे भरपूर पाणी जर पडला तर निचरा होईल ना त्याचा. पण आहे त्या आंब्याला पाण्याने मारल्यानंतर ऑगस्टमध्ये गळ होते. एका शेतकऱ्याने ऑगस्टमध्ये गळचं विचारला. या वर्षी जून जुलै ऑगस्टमध्ये पाणीच नाही पडलं आणि म्हणून ऑगस्टच्या आंब्या भरपूर चांदूर बाजारमध्ये गळलेला. आम्ही लोक टीम गेलो होतो, काही उत्तर नाही त्याला. साहेब मी सगळं जो तो करून करतो. मग आम्ही काय जादू आहे की याच्यामुळे बोलायला. तापमानातून बदल हा सर्वात मोठा. आजकाल जून जुलैमध्ये टेम्परेचर राईज आहे. सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा आणि सायंकाळी हिवाळा अशा प्रकारची अवस्था आलेली आहे. मग या केसमध्ये शेतकऱ्यांनी पहिल्यापेक्षा जास्त सतर्क राहणे गरजेचं आहे. आणि खताच्या नियोजनमध्ये कुठली खतं कशासाठी देतात? नायट्रोजन कशासाठी देतो, फॉस्फरस कशासाठी, पोटॅश, नत्र हे पानांची वाढ होण्यासाठी झाडाच्या वर. जमिनीमध्ये जर आपल्या मुळांच्या चांगल्या सुदृष्ट आहेत तर फॉस्फरस आणि पोटॅश आहे ना. फुल पासून ते फळं काढण्याच्या 1 महिन्यावरून पोटॅश. जी गोष्ट जेव्हा असते त्यावेळेला ते जर खत दिलं तर ते कामाचं आहे. नाहीतर आपण उलटं करतो. ज्या वेळेला नत्र नको त्यावेळेला पोटॅश परत टाकतो आपण. फक्त बाजूच्याला विचारतो किती पोते DAP टाकलं बाबा. हे चुकीचं आहे कारण याचा काही उपयोग नाही. तुम्ही शेतात खतं वेस्ट करता ते फिक्स होतात. एवढी द्यायची गरज नाही. ड्रीप जर केलं 50% पाणी 25% खताची बचत होते, 50% मजुरीची बचत होते, लाईट वगैरे तर बचत होते. आणि म्हणून गव्हर्नमेंटच्या सबसिडीज घेऊन त्याचा वापर करून आपल्या सगळ्या संत्र्याच्या कुठल्याही बगीचा असेल तर ड्रीप खाली आणा. खताचं नियोजन बरोबर करा. लागेल त्या वेळेलाच खतं द्या, लागतील तेवढेच द्या. कारण महाग झालेलं आपलं उत्पादन खर्च कमी करायचं सुद्धा आपला एम आहे. नुसतं खर्च करत जाणे उत्पादनाची खात्री नाही, भाव तर नाहीच आहे. शेती एक असा बिझनेस आहे ज्या ठिकाणी जास्त केले की कमी मिळतं. लक्षात घ्या. मी काय म्हणतो अजून एकदा रिपीट करतो. शेती हा असा एक धंदा आहे जास्त केलं की कमी मिळतं. म्हणून आज ही अवस्था निर्माण झालेली आहे. 100 टन जर आपलं ज्वारी झाली तर त्याला 200-500 रेट मिळतो आणि 50 टन जर झाली तर 4000चा रेट मिळतो. म्हणून आपण चांगलं जास्त करण्यापेक्षा कमीत कमी क्वालिटी केलं तर पण क्वालिटीला रोल आहे. तुम्ही बघाल मार्केटमध्ये इथं तुम्ही फिरताना 6 सीताफळाचा रेट 300 रुपये आहे. सगळ्यांनी बघितलं असेल. क्वालिटी मॅटर्स. म्हणून बहार घेताना 1000 फळं घेण्याऐवजी तुम्ही 800 फळं घ्या. त्याला फर्टिगेशन करा, त्याला खत पाण्याचं नियोजन करा. ते क्वालिटीचे संत्रे A आणि B ग्रेड मिळतील. आणि फुल अजून क्वालिटी फ्रूट काढायला अजून एक गोष्ट महत्वाची आहे. झाडाला छाटणी करणं गरजेचं आहे. आजकाल मशिनीवर झाडं कापली जातात. दरवर्षी जर फळं छाटली तर नवीन बहार त्याच्यामध्ये येणाऱ्यामध्ये सारखी फळं येतात. असं अनुभवातून आले आहे की A आणि B ग्रेडचे फळं घ्यायचे असेल तर झाडाला 15 वर्षानंतर एक छाटणी करून दर 2-3 वर्षाला छाटणी करण्याची गरज आहे. तुम्ही बाकी पिकामध्ये बघा पूर्ण झाड कापून टाकतात. कुठल्याही फळामध्ये इव्हन बोर आम्ही लहानपणी बघायचो तर साध्या बोराने बोर चांगले यायचे, पण जेव्हा कापले तर मोठमोठे बोर आले. म्हणून लक्षात घ्या हॉर्टिकल्चर समजून घेण्याची गरज आहे. असंख्य डिपार्टमेंट फाउंडेशन लोक मदतीत आहेत, संस्था आहेत. तुम्ही 1-2 तास पर्सनली या हॉलमध्ये आल्यानंतर आम्ही फक्त 15 मिनिटं तुम्हाला ज्ञान देतो. पण ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला कदाचित मी 1 तास देऊ, डिटेल्स सांगू काय माहिती आहे कुठं काय नसेल तर तुम्हाला सोर्स तर सांगू या ठिकाणी माहिती मिळेल. म्हणून मल्चिंग, पाणी किती द्यावे, दरवर्षी 10 लिटर प्रमाणे पाणी वाढवायचं. पहिल्या वर्षी 10 लिटर उन्हाळ्यातलं, 20 लिटर, 30, 100 गेले की 150-200 पर्यंत एका झाडाला दररोज. मी 4 दिवस जर झाडे देत नसेल तर मग 4 दिवसाचं मिळून मला ते पाणी द्यावं लागेल. तर मी तुम्हाला पाणी व्यवस्थापने अजून गोष्ट सांगायची तर एक तर मल्चिंग, रेस बेडवर करण्याचे असंख्य फायदे आहेत. ते तुम्हाला सुंदर साहेबांनी सांगितलेले आहे. सगळं प्लांटिंग तुम्ही रेस बेडवर घ्या. परमनंट असल्यामुळे ते कमीत कमी 15-20 वर्ष काही होणार नाही. नंतरही रिप्लांटिंग करता येतं. त्यानंतर तुम्हाला
ड्रेनेज महत्वाचं आहे. आपल्याकडं जर निचरा नसेल तर ताबडतोब जेसीबीनं मशीन आहे किंवा ट्रॅक्टरनं नाले करून घ्या, फार महत्वाचं आहे. डबल लाईन ड्रिप करा, छोटे झाड असतील तर एक लाईन ड्रिप करून 2-4 ड्रिपर देऊन तुम्ही चालू शकता. खत नियोजन पूर्ण ड्रिपवर घ्या, त्यासाठी तुम्ही कंपनीचा सल्ल्याने पण घेऊ शकता, काय असं नाही, कमी जास्त थोडं होईल, पण आपण विषयाला सुरुवात करू शकतो, त्याचं मर्म समजू शकतो. आणि याचबरोबर तुम्हाला वेस्ट ऑटोमेशन करायचे आहे, कंट्रोलर लावायचे आहे, तरी तुम्ही ड्रिप सिस्टम लावू शकता. जोपर्यंत तुम्ही खात पाण्याचं आणि जमिनीचं नियोजन करणार नाही तोपर्यंत तुमच्या रोगराई कमी होणार नाहीत. रोगराई बरोबर किडीही कमी होतात. हाय डेन्सिटीमध्ये जाल तर 2 एकरामध्ये तुम्ही 4 एकराचे झाडं बसवू शकता, कारण आज क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. आपल्या मुलांना आपल्यापेक्षा निम्म क्षेत्र मिळणार आहे. म्हणून हाय डेन्सिटी हा एक चांगला पर्याय आहे उत्पादन वाढवण्याचा. क्वालिटी काही त्याच्यात कमी होत नाही, नंबर ऑफ प्लांट वाढतात. ज्यादा प्लांट ज्यादा उत्पादन आणि ज्यादा मुनाफा, हा त्याचा इक्वेशन आहे. तरी मित्र मी मला जेवढा टाइम दिलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याबद्दल बोलायचं तर मला एक दिवसही पुरणार नाही, तरी थोडक्यात अति महत्त्वाचे काही प्रश्न असतील तर एक 3-4 प्रश्न मला तुम्ही ताबडतोब विचारू शकता. तुम्हाला मी एकदम फ्लॅशमध्ये मी स्लाइड्स दाखवतो, हे तुमचं काम करणार नाही. शेततळेमध्ये पाणी आहे ते आपल्याला पुरणार नाही, त्यासाठी परमनंट पाहिजे. अजून एक दाखवायचं आहे. तुम्ही हे चित्र बघताना याच्यामध्ये आपल्या सगळ्या विदर्भाचं पाणी पहिल्याप्रमाणे चालत होतं म्हणून उद्ध्वस्त झालो, पण खरी पद्धत दुसरी आहे, लक्षात घ्या. कारण मुळ्या बाहेरच्या बाजूला आहेत, आतल्या बाजूला नाही आहेत. मुळ्या छोट्या बाहेरच्या बाजूला आहेत आणि छोट्या मुळ्या तितक्या महत्वाच्या आहेत, तेवढे मोठ्या नाहीत. जितका छोटा माणूस महत्वाचा असतो तो मोठा माणूस कामाचा नाही. प्रश्न तुम्ही तयार ठेवा. मी तुम्हाला फ्लॅशिंग रेज बेडमध्ये प्लॅन्टिंग 1 वर्ष अगोदर मोठे झाडं होतात. ठिबक सिंचन मध्ये अनेक प्रकार आहेत, पाहिजे ते प्रकार वापरू शकता. झाडाच्या जमिनीवरचे, जमिनीखाली फिरणारे, आणि त्यानंतर फायदे तोटे असंख्य आहेत. ड्रिप इरिगेशनचे लेआउट, खत पाणी किती लागतं, फर्टिगेशन कसं करायचं, झाड मुलांना कुठले कुठले खतं द्यायचे, कुठल्या खताची काय रोल आहे, आणि ऑटोमेशन पण करता येतं. मल्चिंग अति महत्वाचं, ड्रेनेज तर त्यापेक्षाही महत्वाचं. तुम्हाला बेडिंग सिस्टम करावी लागतील, तेव्हा क्वालिटी करण्यासाठी झाडांना पाण्याची नाही ओलावीची गरज आहे. निचरा महत्वाचा आहे. मायक्रो इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन करणं अति गरजेचं आहे. लेबर सगळ्या सेव्हिंग्स होतात, उत्पादन खर्चात 50% बचत होते. लेबर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्वतः मॅनेज करू शकता. हे पंचसूत्री जर तुम्ही अंमलात आणाल तर निश्चितच 10-12 टनाचं उत्पादन तुम्हाला जवळजवळ 20-22 टनापर्यंत न्यायला काहीही अडचण भेटणार नाही. तर एवढं सांगून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. सर, उन्हाळ्यात यावर्षी मे मध्ये टेम्परेचर बरंच वाढणार आहे, त्यामुळे स्प्रिंकलर लावलं तर जमतील का आणि कोणत्या वेळेला लावावे? मित्र, शास्त्र हे सांगतं की झाडाच्या पानावर कुठलंच पाणी टाकायचं नाही. खाली खाली म्हणजे हे काढून दंडे काढून म्हणजे खाली ग्राउंड लेवलवर लावलं तर चालेल का? पाठ पाणी देणं मी वर्ज्य आहे, डोक्यातून काढून टाका. मी शेताला पाणी देत होते, झाडाला द्यायला सुरू केले आणि आपल्याला मुलाला पाणी द्यायचं. हॅलो, पाठ पाणी, चारे, आळे हे सगळं बंद करायचं आहे आपल्याला. ड्रिपनच ताण तोडता येतो. 72 तास जर तुम्ही ड्रिप इरिगेशन चालू ठेवलं तर ताण तोडतो. हंगामनिहाय ठिबक सिंचन किती पाणी द्यायचं संत्र्याच्या किंवा मोसम? सांगितलं ना, पहिल्या 5 वर्षापर्यंत 5 लिटर पासून ते 35 लिटर. 5 लिटर हिवाळ्यामध्ये, 35 लिटर उन्हाळ्याच्या मे 25 तारखेला. सगळे माहिती आहे. दुसरं असं की रेज बेडचं जे तुम्ही म्हटलं हे किती वर्ष झालं टेक्नॉलॉजी आली. एक दुसरं असं की जेव्हा माल राहील झाडावर तेव्हा मालाचं वजन आणि हवेचा वेग याच्यामध्ये झाडं उखडण्याची काय तुम्ही त्याच्यावर टेस्टिंग केलेली आहे? तुमचा हा प्रश्न असा काल्पनिक आहे. मी यासाठी म्हणेन की रेज बेड का केलेले माहिती आहे का? आपल्या हलक्या जमिनीमध्ये आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा खाली त्या खडकामध्ये जातात, अन्न मुलांना त्यांना मिळवण्यासाठी अवघड होत जातो. त्यामुळे आहे ते उपलब्ध माती आपल्याला त्याला डबल अवेलेबल केलेली आहे. त्याची रूट सिस्टम डबल झालेली आहे. सोनकर साहेबाचा एक स्लाइड तुमचा आठवतं का बघा? रूटची डेन्सिटी आहे ना ती दुप्पट होते, म्हणजे झाडाला जेवढं लागणार आहे ते तिथं देतो आपण, आणि खात पाणी तिथंच द्यायचं आहे. जर पहिल्या वर्षापासून जर ड्रीप असेल आणि रूट अँकर करत असेल, 2 प्रकारच्या मुळ्या आहेत. एक मूळ पकडून ठेवण्यासाठी लांब आहे, ते झाड पडू देत नाही, आणि छोट्या मुळ्या बाजूला आहेत अंथरलेल्या, त्या मुळ्या आहेत ना खात पाणी आणि अन्न सप्लाय करायचे, त्यांचं काम धरून ठेवायचं नाहीये, म्हणून झाड पाण्याची शक्यता नाहीये. रेज बेड मध्ये आम्ही काळजी घेतलेली. 1-1 मीटरचं अंतर का ठेवलेलं आहे? 2 मीटर अंतर ऊपर क्यों रखा है? 2 मीटर 2 मीटर 2 मीटर 6 मीटर हो गया, 20 फूट झालं ना बरोबर. त्याप्रमाणे आणि रेज बेडचा फायदा आहे ना, हाय डेन्सिटी करता येतं, ड्रिप इरिगेशन करता येतं, फर्टिगेशन करता येतं, मल्चिंग करता येतं, प्रूनिंग करता येतं आणि हार्वेस्टिंग करता येतं, स्प्रेइंग करता येतं. म्हणून हे तंत्र जे काही नवीन बगीचे येऊ लागलेले आहेत ते या तंत्रज्ञानाखाली आणा
आहे त्या बगीच्यांना आहे त्या तंत्रज्ञानाला मॅनेज करून ते निघेपर्यंत त्याला मॅनेज करा. धन्यवाद. 94236 17356. अजून एकदा रिपीट करतो 94236 17356. डॉक्टर शिरपुरे. डॉक्टर शिरगोर यांचं नाव आहे. सरांनी अतिशय बहुमोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. सर थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण आपल्याला संत्रा इन्स्टिट्यूटमधून जे आपलं सायंटिस्ट सर्व आलेले आहेत त्यांनी सर्वांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचा एक सन्मान देण्यासाठी म्हणून आम्ही मुवमेंटवर देत आहोत. दास आणि रणजित जॉर्ज यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्रेझेंटेशन्स थोडासा कम टाइम है सो जस्ट प्लीज टेक केयर संतरा या नींबू की फसल में जो मुख्य बीमारियां आते हैं उसके ऊपर थोड़ा सा हम चर्चा करेंगे. हाँ, समय का थोड़ा पाबंदी है. थोड़ा जो मेन पॉइंट्स है आपको नर्सरी स्टेज से लेके हार्वेस्टिंग तक क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए. हाँ, क्या नहीं करना चाहिए कभी कभी बहुत महत्व रखता है क्या करना चाहिए सर. तो वो मैं थोड़ा सा ब्रीफली बताने का कोशिश करूँगा. अब थोड़ा ध्यान से देखिएगा. हाँ, थोड़ा 10 मिनट टाइम दे दीजिए. उसके बाद जो प्रश्न आएगा तो आप पूछ लीजिएगा. ये देखिए स्लाइड में एक संतरा का पौधा का आपको तस्वीर दिखाया जा रहा है. ठीक है ना. इसका 3 प्रकार का बीमारी आ सकते हैं उसमें. पहला प्रकार का बीमारी है जो जाड़ों को इन्फेक्ट करता है जिसको हम रूट डिजीज कहते हैं. उसमें आपका डिंकिया या फाइटोप्थोरा आएगा. आज मॉर्निंग से डिंकिया के ऊपर काफ़ी चर्चा हो रहा है. थोड़ा देख लीजिए डिंकिया के ऊपर हम अभी 20 मिनट में चर्चा करने वाले हैं. और नंबर 2 जो है वो है एबव ग्राउंड डिजीज जो पत्ती और फंदे में आते हैं. ठीक है ना. कुछ फलों के ऊपर आते हैं पत्ती के ऊपर आते हैं. स्पेशली जहाँ पे ये कंडीशंस के ऊपर डिपेंड है. हाँ, जो बीमारी जो आते हैं आप देखेंगे इंडिया में डिफरेंट एग्रोक्लाइमेटिक सिचुएशंस है. हमारा नागपुर रीजन बेसिकली ड्राई रीजन है. हाँ, आप नॉर्थ ईस्ट में जाएंगे या साउथ पूर्व रीजन में जाएंगे उसमें ह्यूमिडिटी ज़्यादा है, रेनफॉल ज़्यादा होता है. तो ह्यूमिडिटी रेनफॉल ज़्यादा होने से कारण फोलियर फंगल डिजीज उसमें ज़्यादा आता है. तो ये सेकंड कैटेगरी हो गया आपका फोलियर जो डिजीज है जो फलों के ऊपर आते हैं पत्ती के ऊपर आते हैं फंदी के ऊपर आते हैं. और तीसरा कैटेगरी जो है कुछ बीमारी ऐसे हैं जो कीड़े मकोड़े से फैलता है, स्प्रेड होता है. अभी मैडम अंजिता आपको बताएंगी डिटेल्स में कौन सा कीड़े मकोड़े आते हैं. कीड़े मकोड़े तो अपने आप डैमेज करता ही है लेकिन सबसे बड़ा डैमेज तब होता है जब उसके साथ साथ डिजीज का ट्रांसमिशन हो जाता है. जैसे मच्छर काटने से आदमी बीमार पड़ते हैं, मलेरिया डेंगू जैसे बीमारी होते हैं. ऐसे सिट्रस में भी कई बीमारी ऐसे हैं कीड़े मकोड़े से वो ट्रांसमिट होते रहता है. तो पहले आप देख लीजिए. पहले हम आते हैं फाइटोप्थोरा. फाइटोप्थोरा एक सॉइल बोर्न पैथोजन है जो मिट्टी के अंदर रहता है और पानी से बहुत प्यार है. जहाँ पानी जमा होता है वही फाइटोप्थोरा का इंसिडेंस वहीं पे एक्टिविटी शुरू हो जाता है. इसीलिए शुरुआत में हम नर्सरी को बताएंगे. नर्सरी में देखिए जो फोटो आपको दिखाया जा रहा है कुछ पौधा देखिए नर्सरी पौधा जर्मिनेशन के पहले मर जाता है, कुछ जर्मिनेशन के बाद मरता है. तो उस हिसाब से हम उसको डैम्पिंग ऑफ और पोस्ट इमर्जेंस प्री इमर्जेंस ऐसे कहते हैं. और उसके बाद रूट रॉड होता है. संतरा में 2 प्रकार के रूट होते हैं. जब संतरा पेड़ बड़ा होता है उसमें एक स्ट्रक्चरल रूट्स रहता है जो मोटे मोटे रहता है. उसके बाद बारीक बारीक सा फाइबरस रूट्स जिसको कहते हैं या फीडर रूट्स है. तो फाइटोप्थोरा ऐसे चुन चुन के वो जो फीडर रूट्स है पतला वाला जो रूट है जड़ है उसको इन्फेक्ट करता है. तो ये देखिए इसमें नर्सरी प्लांट पूरा इसमें खत्म हो गया. लेकिन मैक्सिमम केस में क्या होता है नर्सरी में फाइटोप्थोरा इन्फेक्शन हमको पता नहीं चलता है. किसान नर्सरी में जाके पौधा खरीद के लेके जाता है बगीचे में लगाता है. लेकिन शुरू में उसका प्रमाण उतना नहीं बढ़ता है. 2 साल 3 साल 4 साल में धीरे धीरे बहुत बढ़ जाता है और धीरे धीरे पूरा सडन बर्स्ट होता है. फिर उसमें आपको फील्ड में देखिए आगे चल के इस टाइप का इन्फेक्शन आ जाता है. जब इन्फेक्शन ऐसे दिखता है तब उसको मैनेज करना या कंट्रोल करना बहुत मुश्किल हो जाता है. नर्सरी का कंडीशन ऐसे नहीं होना चाहिए. आजकल हमारा पूरा स्वच्छ भारत अभियान चल रहा है तो सिट्रस नर्सरी को एक हॉस्पिटल जैसा ट्रीटमेंट देना चाहिए. सैनिटेशन बहुत इंपॉर्टेंट है. अगर आपका नर्सरी अस्वच्छ रहा तो उसमें 100% उसमें फाइटोप्थोरा तो नहीं, फाइटोप्थोरा के साथ साथ और तरह तरह की बीमारियां आ जाएगा. तो इस टाइप का पौधा अगर किसान लेके जाएगा तो आप सोच सकते हैं उसके बगीचे में क्या हो सकता है. ये फोटो में मैं डिजीज फ्री प्लांटिंग मटेरियल क्या है थोड़ा सा बताने का कोशिश कर रहा हूँ. ये देखिए डॉक्टर सिंह साहब ऑलरेडी आपको डिटेल में डिस्कस किए हैं.
तीन स्टेज है, एक नर्सरी स्टेज है, एक यंग स्टेज है एट द टाइम ऑफ प्लांटेशन और थर्ड है मैच्योर स्टेज। बड यूनियन का देखिए, बड यूनियन कैसे बढ़ता है। ये जो बड यूनियन है बहुत इंपॉर्टेंट हिस्सा है पौधे का, जहाँ पे जम्बेरी और संतरा या मौसम्बी का जो यूनियन प्लेस है, तो ये यूनियन प्लेस में हमेशा आपको बगीचे के अंदर उसमें धूप लगना चाहिए, हवा लगना चाहिए। आपने देखे होंगे कई जगह किसान भाइयों क्या करते हो, मट्टी खींच के उसके ऊपर जमा करते हैं, तो उसमें क्या फाइटोप्थोरा के लिए बहुत आसान हो जाता है, डिंके बहुत जल्दी से आता है, तो इस टाइप का नहीं होना चाहिए। और जब आप पौधा खरीदते हैं, आपको नीचे वाले जो रूट सिस्टम है उसमें फाइटोप्थोरा या फ्यूजेरियम राइजोक्टोन उसमें नहीं होना चाहिए, और आपका जो ऊपर वाला साइन हिस्सा है जो संतरा या मौसम्बी है उसमें कोई वायरस बैक्टीरिया उसमें नहीं आना चाहिए। ये देखिए आगे चल के फिर आपका फाइटोप्थोरा का तरह तरह का सिम्टम, जब क्राउन पोर्शन जो डिफरेंट पोर्शन ऑफ द प्लांट जहाँ पे फाइटोप्थोरा कॉलोनाइज करते हैं, इन्फेक्ट करते हैं, उस हिसाब से बीमारी को हम नाम देते हैं। फुट रॉट है, क्राउन रॉट है, कॉलर रॉट है। कॉलर पोर्शन मतलब जो सॉइल लाइन के चिपका हुआ जो पोर्शन है उसमें जब बेसिकली फाइटोप्थोरा वो जो छिलटा है, छिलटा को खराब कर देता है। हाँ, छिलटा में फ्लोएम टिश्यू रहता है, पत्ती में जो खाना बनता है वो फ्लोएम टिश्यू के सहारे नीचे रूट में आता है, उसको हम गटलिंग कहते हैं। बार्क टिश्यू जब खत्म हो जाता है, वो छिलटा जब खत्म हो जाता है, जो खाना ऊपर में बनता है वो पूरा सप्लाई कट हो जाता है, तो उसमें नीचे रूट रॉट शुरू हो जाता है। ये देखिए डिंक सबसे बड़ा समस्या है हमारा विदर्भ रीजन में। सॉइल में जैसे मैं पहले बताया हूँ, फाइटोप्थोरा मट्टी के अंदर रहता है, पानी के छींटे के साथ उसका स्प्रेड होता है, और शुरू में आपको बारिश में उतना अच्छा से इन्फेक्शन नहीं दिखेगा, क्योंकि बारिश में वो जो गम है वो वॉश आउट हो जाता है। आपको कब से देखना शुरू होगा, आपको अक्टूबर नवंबर से बढ़िया से ये रोना धोना, पौधा को जो रोना धोना है सिम्टम, हाँ, जिसको डिंकिया कहते हैं, वो सिम्टम दिखना आपको शुरू हो जाएगा। ये देखिए पानी के छींटे के साथ बहुत हजारों पैमाने में उसका जो जूस पोर्स रहते हैं, जो हम प्रोपाग्यूल्स कहते हैं जिसको, वो उसमें स्प्रेड होता है और उसका छिलटा में इन्फेक्शन कर देता है, वो बार पूरा रॉट हो जाता है। अल्टीमेटली गमोसिस, उसको इनिशियल स्टेज में हम उसको गमोसिस कहते हैं, जब गम निकलता है, बाद में उसको फुट रॉट कहते हैं, जब उसका जो नीचे वाला हिस्सा है फुट रॉट या कॉलर रॉट जब खत्म हो जाता है। अब देखिए थर्ड स्टेज में अगर कोई किसान अगर कोई केमिकल प्रयोग करना चाहते हैं, कंट्रोल करना चाहते हैं, दुनिया का कोई भी केमिकल है नहीं जो उसको कंट्रोल कर पाए, इसलिए आपको इंडिविजुअली मॉनिटरिंग होना बहुत जरूरी है। हफ्ते में कम से कम 2 से 3 बार जाके आपको बगीचे को, पौधा को देखना है। ये शुरू वाला फर्स्ट स्टेज में जब आपको इन्फेक्शन स्टेज दिखता है, उसी समय आपको कंट्रोल मेजर्स लेना चाहिए। सिंपल सा वो पोर्शन आप थोड़ा सा क्लीन करके उसमें आपको सिंपल बोर्डो पेस्ट या कॉपर ऑक्सीक्लोराइड का पेस्ट अगर लगा देंगे तो वो कंट्रोल हो जाता है। आपको इवन कोई भी सिस्टमिक लगाने का भी जरूरत नहीं है। बहुत सारे केस में वो जो डिंग जहाँ से निकल रहा है उसमें ऐसे मक्खी बैठे रहता है और सफ़ेद सफ़ेद छोटा छोटा चिट्टी बैठे रहता है। किसान क्या सोचते हैं कि उसका कीड़े की वजह से हो रहा है। दुकान में जाता है, इंसेक्टिसाइड लाता है, भरपूर डालता है, कीड़े तो मर जाता है लेकिन अंदर का फाइटोप्थोरा नहीं मरता है। तो जो रिकमेंडेड है, जो बीमारी पहचानना भी बहुत जरूरी है, उस हिसाब से आपको कंट्रोल मेजर्स लेना चाहिए। रूट रॉट है, जैसे मैं पहले ही बताया हूँ, जो फाइब्रस रूट है वो उसमें ज़्यादा इन्फेक्शन आता है। इसको आपको समझने के लिए एक बहुत आसान तरीका है, आपका बगीचे में फाइटोप्थोरा है कि नहीं, थोड़ा सा ऊपर वाला हिस्सा मट्टी हटा दीजिए, स्पेशली जहाँ पे ड्रिप रहता है उसमें रूट का जाला बनता है, तो उसमें से फीडर रूट निकाल लीजिए, आपको हाथ में ले लीजिए और हाथ में ऐसे थोड़ा सा थंब से उसको खींचिए। अगर ऊपर वाला रूट का भी, उसका भी कॉर्टिकल टिश्यू होता है, अंदर में स्टीली रहता है, अगर वो ऊपर वाला हिस्सा आपको हाथ में आ जाता है, मतलब आपका इसमें फाइटोप्थोरा आ गया है, मतलब उसमें इन्फेक्शन शुरू हो गया है। इमीडिएटली आपको ट्रेंचिंग शुरू कर देना चाहिए। ये देखिए नीचे से जब रूट खत्म हो जाता है, पूरा जो ऊपर में ऊपर वाला हिस्सा ऐसे, उसको हम डिक्लाइन या डाइबैक कहते हैं। हाँ, इसको ऐसे क्यों आया है, क्योंकि उसका नीचे पूरा रूट सिस्टम कोलैप्स हो चुका है, इसलिए उसका ताकत ही नहीं है। जितने भी खाद पानी, आप बहुत सारे केस में ऐसे किसान क्या सोचते हैं कि ये पूरा पौधा सूख गया है, तो उसके उपरांत और पानी डाल देता है और जल्दी से उसका रूट रॉटिंग होता है और जल्दी से पौधा डिक्लाइन होता है। ये देखिए, ये जो फाइटोप्थोरा का एक जूस पोर्स है, एक कार्टून के जरिए मैं जस्ट बताने का कोशिश कर रहा हूँ कि कैसे फाइटोप्थोरा इन्फेक्ट करता है। जिस पोर्शन में आपका रूट रॉटिंग होता है, उस हिस्से में उस कैनोपी, मतलब ये देखिए फोटो में जैसे राइट साइड में आपका रूट खराब हो रहा है, तो राइट साइड वाला जो हिस्सा है वो खराब होता है। अगर कंट्रोल मेजर्स नहीं लेंगे तो पूरा पौधा आपको जल्दी खत्म हो जाएगा। जुलाई अगस्त सितंबर इस महीने में जब बारिश बहुत ज़्यादा होता है, अगर लगातार 2-3 दिन बारिश हुआ तो फाइटोप्थोरा नीचे से फिर आपका पत्ती या फलों के ऊपर भी आ जाता है। उसका हम लीफ ब्लाइट कहते हैं या ब्राउन रॉट कहते हैं। हाँ, तो आपको अगर लगातार बारिश हुआ तो इमीडिएटली आपको कंट्रोल मेजर्स लेना चाहिए।
अभी हम आते हैं मैनेजमेंट के ऊपर। डॉक्टर सिंह साहब ऑलरेडी आपको बताया कि सोलराइजेशन का टेक्निक जो है, और आपका फ्यूमिगेशन है, आपका स्टीम स्टेरिलाइजेशन है, ये सब टेक्निक के जरिए हम क्या करते हैं, जो पॉटिंग मिक्सचर है, जिस मट्टी से हम पौधा बना रहे हैं, उस मट्टी को हम स्टेरिलाइज करते हैं। इस सिस्टम के जरिए हम उसमें जितने भी पैथोजन है उसको हम इरेडिकेट कर देते हैं, हटा देते हैं। तो फिर उस पॉटिंग मिक्सचर में हम उसको हम पौधा बनाते हैं, प्राइमरी नर्सरी, सेकेंडरी नर्सरी, फिर हम पौधा रिलीज करते हैं। ये इसको हम कंटेनराइज नर्सरी सिस्टम बोलते हैं। कंटेनराइज नर्सरी सिस्टम का फायदा ये है कि इतना सारा प्रिकॉशन लेने के बाद भी अगर उसमें पौधे इन्फेक्शन आ जाता है तो जल्दी उसको हम डिस्कार्ड कर सकते हैं। हाँ। और एक बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है, आपका जो बड यूनियन है वो कम से कम 9 से 10 इंच ऊपर रहना चाहिए। हाँ, क्यों? इसमें देखा गया कि जो साइन पोर्शन है, जो आपका संतरा वाला हिस्सा है, उसमें जल्दी गमोसिस आता है। हाँ, तो इसलिए आपका अगर पौधा ऊपर में रहा, ये देखिए, अगर पौधा आपको एकदम चिपका हुआ रहेगा तो उसमें डिंका जल्दी आएगा। पौधा का आपका हाइट, आपको बड यूनियन ऊपर में रहेगा तो उसमें डिंका नहीं आएगा। एलएमओ के बारे में ऑलरेडी बताया गया, रेजिस्टेंट रूट स्टॉक है। डबल बेड इरिगेशन, इसमें क्या होता है, ड्रेनेज बहुत सारा चर्चा हुआ है ऑलरेडी, तो इसमें फाइटोप्थोरा कम होता है। इरिगेशन मैनेजमेंट के ऊपर भी डिस्कस हो चुका है। ये जैसे मैं बता रहा था, देखिए राइट साइड में जो फोटो है, जहाँ मट्टी खींच के लोग जमा करते हैं, उसमें आपको इन्फेक्शन जल्दी से आता है, तो वैसे नहीं करना चाहिए। साल में 2 बार बोर्डोपेस्ट लगाते हैं, चूना, मोरचून और पानी। 1 किलो चूना, 1 किलो मोरचून, 10 लीटर पानी, 1:1:10। उसके ऊपर और आप 90 लीटर पानी डाल देंगे तो 1:1:100 हो जाता है, जिसको हम बोर्डो मिक्सचर कहते हैं, जो जनरली हम फोलिया स्प्रे के लिए यूज करते हैं। तो ये बहुत जरूरी है, साल में 2 बार। एक बार जून के महीने, जस्ट 15 जून के आसपास बारिश आता है तो 10 जून के आसपास आप ये लगा दीजिए, फिर दूसरा अक्टूबर में, फर्स्ट फोर्टनाइट में। तो साल में 2 बार बोर्डोपेस्ट एप्लीकेशन होना चाहिए। ये हमारा वेबसाइट में बोर्डोपेस्ट कैसे बनाते हैं उसका विस्तृत जानकारी है, वीडियो भी है, तो वो वीडियो आप काइंडली देख लीजिएगा। सबसे पॉपुलर तो जो फंजीसाइड है, फोसेटाइल एल्यूमिनियम एलियट के नाम पे जो बिकता है, दूसरा है मेटालक्सिल या मेफिनॉक्सम, जो रुडोमिल गोल्ड के नाम पे बिकता है। मेटालक्सिल आप उसको सॉइल ड्रेंच करना चाहिए। फोसेटाइल एल्यूमिनियम जो है 2A मूवमेंट है। अभी कुछ एक भाई साहब थोड़ी देर पहले बात कर रहा था, बहुत सारा नया केमिकल भी है, थोड़ा दे दीजिए सर, जस्ट 5-10 मिनट। बहुत लोग शुरू से फाइटोप्थोरा को इंटरेस्टेड थे, तो ओके, जस्ट 2 मिनट्स। ये सॉइल ड्रेंचिंग है। सॉइल ड्रेंचिंग मतलब आपका जो टारगेट ऑफ एप्लीकेशन वो मट्टी की तरफ होना चाहिए। मट्टी में आपका जंतु रहता है फाइटोप्थोरा का, मट्टी में डालेंगे तो वो मर जाएगा। ये देखिए गमोसिस कंट्रोल का, डिंका कैसे कंट्रोल करते हैं। जैसे हम बदन में अगर कुछ काट जाता है, हम डॉक्टर के पास जाते हैं, डॉक्टर क्या करते हैं, पहले कोई कपास लेके, स्पिरिट लेके थोड़ा सा उसको साफ करते हैं। ऐसे ही जिस पोर्शन से आपको गम निकल रहा है, डिंक जहाँ से निकल रहा है, उस पोर्शन को आपको पहले क्लीन करना पड़ेगा। उसके बाद जो भी रिकमेंडेड डालना है, चाहे बोर्डो पेस्ट हो, चाहे कॉपर ऑक्सीक्लोराइड हो, चाहे रुडोमिल एलियोट हो, वो आपको लगाना पड़ेगा। कोई भी अनसन केमिकल मत लगाइए। ये देखिए ऐसे एक फोटो आया था, कोई हमारा किसान बंधु ने एक हर्बल पेस्ट लगा दिया था, तो उसमें क्या हर्बल पेस्ट पूरा एसिडिक था, तो इसलिए उसमें पहले डिंका नहीं था, वो लगाने के बाद डिंका आ गया। कहने का मतलब है जो रिकमेंडेड केमिकल है वही इस्तेमाल कीजिए, बाकी कुछ नहीं। ऑर्गेनिक कल्टीवेशन में ट्राइकोडर्मा रिकमेंडेड है। हमने रिसर्च के जरिए एक बहुत अच्छा ट्राइकोडर्मा हार्जिनम का स्ट्रेन हमको मिला है, NRCFPA 44, जो हम रिकमेंड करते हैं, जिसको हम नर्सरी में इस्तेमाल कर सकते हैं, गमोसिस कंट्रोल के लिए इस्तेमाल कर सकते हैं, या इसको आप एज ए जो खाद के साथ, वर्मी कंपोस्ट या FOM के साथ मिला के आप रूट में एप्लीकेशन कर सकते हैं। नर्सरी प्लांट देखिए, हम नर्सरी प्लांट में भी हर पौधे को हम ये ट्राइकोडर्मा मिला के किसान को डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं अभी। इनर्चिंग एक हॉर्टिकल्चरल मेथड है जिसमें आप रिजुविनेट कर सकते हैं फाइटोप्थोरा को। फाइटोप्थोरा के साथ साथ बहुत सारे केस में ये आपका फ्यूजेरियम भी आ जाता है, तो फ्यूजेरियम को भी आपको कंट्रोल करना चाहिए। ट्विग ब्लाइट ये बहुत बड़ा बीमारी है सेंट्रल इंडिया में। मैक्सिमम केस में जहाँ पे पौधा दूसरे कारणवश जो जब स्ट्रेस में आता है, तो इसमें इस टाइप का। हाँ जी सर, आपसे थोड़ा सा विनंती है कि 4:30 के आसपास कंट्रोलिंग होने वाला है। हाँ सर, मैं फोटो दिखा के खत्म कर देता हूँ। हाँ। और 2 लेक्चर यहाँ एक ओके। थोड़ा सा प्लीज, एक ही है नहीं सर, एक्चुअली शुरू से ही बहुत काफी सारे लोग बीमारी के बारे में इंटरेस्टेड थे, फाइटोप्थोरा के ऊपर काफी सारा चर्चा हो रहा था, तो मैं जस्ट सोचा कि चलो थोड़ा समय के वो साथ में लेके हमें चलना पड़ता है, हमें भी थोड़ी सी मजबूरी है। हम तो चाहते हैं कि दिन भर चले और चलते रहे, लेकिन समय की व्यस्तता। ओके सर, जिस टूल से आप ट्यूनिंग करते हो सिग्नेचर से, उसको आपको डिसइंफेक्ट करना बहुत जरूरी है।
ठीक है ना। सोडियम हाइपोक्लोराइड बाजार में मिलता है, बहुत सारे डिटर्जेंट है जिसमें सोडियम हाइपोक्लोराइड का तत्व रहते हैं, वो आप इस्तेमाल कीजिए। इसमें क्या आपको वायरल बैक्टीरिया का बीमारी। पीछे साहब आपको फूड ड्रॉप के बारे में बताया। हाँ, हम जो पैथोलॉजिकल फूड ड्रॉप है उसमें खासकर ये जो कोलेटोडिकम, बोट्राइडिक्लोडिया, अल्टरनेरिया और फोम्सिस, ये 4 फंगस पाया जाता है। तो ये बहुत सीरियस प्रॉब्लम है। जिस बगीचे में सल ज़्यादा हो, मतलब आपको सूखे हुए डंडिया जो फंदी ज़्यादा हो, उसमें ये प्रॉब्लम ज़्यादा आता है, क्योंकि ये जो फंगस उसी में कॉलोनाइज करते हैं। इसलिए आपको हार्वेस्टिंग के बाद वो आपका सूखे हुए जो ड्राई डेड वुड है उसको निकाल देना चाहिए। इस टाइप का देखिए इन्फेक्शन आता है, तरह तरह का डिप्लोडिया, कोलेटोडिकम। ये देखिए इतना अच्छा बगीचा है, उन्होंने एक गलत काम करके रखा है। बगल में पूरा जो इन्फेक्टेड फ्रूट है उन्होंने रख दिया है तोड़ के। तो इसमें क्या प्रॉब्लम है, इन्फेक्शन इधर से फिर अच्छे बगीचे में चला जाएगा, वो अच्छे वाला फ्रूट भी खत्म हो जाएगा। और एक इसमें कैंकर का बीमारी आता है जनरली बारिश के समय, तो उसको कंट्रोल करने के लिए भी आपको लीफ माइनर कंट्रोल करना पड़ेगा। लीफ माइनर मतलब स्प्रेड करता है बीमारी को। और आपको 2 रिकमेंडेड केमिकल है, कॉपर ऑक्सीक्लोराइड और स्टेप्टोसाइक्लिन, दोनों को कंबाइंड स्प्रे आपको साल में 4 बार देना पड़ेगा। और एक काला दाग का बीमारी आते हैं, सिट्रस ग्रीनिंग, स्पेशली मौसमी में ये काफ़ी इम्पोर्टेंट है। इसका जो सिम्टम्स है, तरह तरह का सिम्टम आता है, बहुत कंफ्यूजिंग रहता है। जिंक और आयरन डेफिशिएंसी मिलता जुलता है। और इस देखिए फल के ऊपर भी, इस नीचे पकने के बाद भी नीचे वाला जो हिस्सा है वो ग्रीन रहता है, इसलिए इसको हम सिट्रस ग्रीनिंग कहते हैं। हाँ, और उसका अंदर जो बीज रहता है वो एबॉर्टेड रहता है। और सिट्रस सिला जो है, ये एडल्ट और निम 2 स्टेज दिखाया जा रहा है कि ये इसको ट्रांसमिट करते हैं। तो आपको ग्रीनिंग के काबू पाना है तो आपको पहले सिला को कंट्रोल करना पड़ेगा। जैसे देखिए मच्छर काटने से जैसे आदमी बीमार पड़ता है, ऐसी सिट्रस सिला आपको डिजीज को ट्रांसमिट करते हैं। तो ये कंट्रोल करने के लिए आपको माइक्रोन्यूट्रिएंट और एंटीबायोटिक, लिडरमाइसिन जैसे एंटीबायोटिक को कंबाइंड स्प्रे देना पड़ेगा। अभी मैं कंक्लूड करता हूँ। कंक्लूड करने से पहले जो जो इंपॉर्टेंट पॉइंट्स बताए आपको जस्ट समराइज कर देता हूँ। आपको नर्सरी में ये 4 जो प्रैक्टिस है बहुत इंपॉर्टेंट है। सॉइल सोलराइजेशन कीजिए, आपका फ्यूमिगेशन कीजिए और कंटेनर्स नर्सरी पे जाइए। और आपका जो बडिंग हाइट है वो 9 से 10 इंच ऊपर रखिए। पानी जमा मत होने दीजिए, पानी जमा होने से ही फाइटोप्थोरा आएगा, टिंके बहुत ज़्यादा होगा। साल में 2 बार बोर्डो पेस्टिंग कीजिए, प्रूनिंग कीजिए, मेटलैक्सिल लेके आप उसको गामोसिस से कंट्रोल कीजिए और वेक्टर कंट्रोल कीजिए। वेक्टर कंट्रोल करेंगे तो ऑटोमेटिकली आपका ये कंट्रोल। और कुछ बेसिक मेडिसिन, बेसिक आपका फंजीसाइड्स आपके पास होना चाहिए। ये देखिए कुछ है, रिडोमिल है, वाबिस्टिन है, डेजोमेट है, कार्बेंडाजिम, ये कुछ बेसिक चीज़ें आपके पास होना चाहिए ज़्यादा से ज़्यादा आपको फ़ायदा लेने के लिए आपको बगीचे में। मेरा मोबाइल नंबर दिया हुआ है, अगर कभी भी किसी को कोई बीमारी रिलेटेड प्रॉब्लम है मेरे को आप मोबाइल कर सकते हैं, ठीक है। 9423617361 डॉक्टर दास, 9423617361. थँक्यू दास सर. हेअर आपल्याकडे आजच्या कार्यक्रमामध्ये लधानिया सर डायरेक्टर CCR आहे. बराच वेळ आपल्याकडे फार्मर त्यांनी डिस्कशन्स केले आणि सरांनी ॲक्च्युअली त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. परंतु एक मोमेंटो सरांना द्यायचा होता, असं मी डॉक्टर शिरगोरे सरांना विनंती करतो. शिरगोरे सर इज देअर? एनीवन कॅन सर. सो आय रिक्वेस्ट शिरगोरे सर टेक दिस मोमेंटो. सरांच्या वतीने डायरेक्टर सरांकरता कृपा मोमेंटो पोहोचवण्याची कृपा आहे सर प्लीज. यानंतर मी डॉक्टर मिसेस रंजिता जॉर्ज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन द्यावे प्लीज. संतरा में जो लगने वाले कीड़ों के बारे में हम थोड़ा सारांश रूप में डिस्कस करेंगे क्योंकि ज़्यादा टाइम नहीं है हमारे पास. नुकसान के आधार पर हम ये जो भी कीड़ा है संतरा में उनको हम 4 ग्रुप में डाल सकते हैं. पहला ग्रुप है रेस्ट चूसने वाला कीड़ा, दूसरा ग्रुप है जो पत्ती खाने वाला कीड़ा, तीसरा ग्रुप है फल के ऊपर जो आता है फल कीड़ा या फल मक्खी बोलते हैं, और 4th ग्रुप है जो कोड़ कीड़ा या छाल खाने वाला कीड़ा. तो पहला जो ग्रुप है जैसे कि रेस्ट चूसने वाला ग्रुप है उसमें एक प्रमुख कीड़ा है जो काली मक्खी, सबको पता है इसके बारे में. इसका जो वयस्क के जो जैसे फोटो में है क्लियर है, ये वयस्क है वो कहाँ कौन सा टाइम पे आता है, वो जो नवीन पत्ती जो फ्लश इमर्जेंस है जैसे कि अंबिया,
मृग और हस्त सीजन का जो फ्लशिंग वर्जन सीजन है उस समय ये जो कीड़ा का नुकसान होता है और ये पत्ती के नीचे बैठता है और रेस्ट चूसने की वजह से पूरा जो यंग ट्विग या जो यंग पोर्शन है वो सूख जाता है और उसके कारण दूसरा एक सेकेंडरी प्रॉब्लम आता है जैसे कि सूटी मोल्ड या साकरिया बोलते हैं लोकली, तो शक्कर जैसे एक सेक्रेशन करता है, एक्सक्रीट करता है, उसकी वजह से सूटी मोल्ड या एक फंगल का लेयर जो फल या जो पत्ती के ऊपर आता है। जो दूसरा रस चूसने वाला कीड़ा है सिट्रसिल्ला, ये फोटो में ये वाला इसका वायस के और ये इसका निम्स है, इसमें भी सेम टाइप ऑफ डैमेज है। ये भी यंग शूट में अटैक करता है, जो बड बर्स्ट स्टेज में इसका नुकसान शुरू होता है, उसकी वजह से जो ट्विग्स है वो ड्राई होता है। देन तीसरा ग्रुप है जो एफिड्स या मावा बोलते हैं लोकली, और उसमें क्या है कि ये भी यंग फ्लशेस में आता है और इसमें क्या हो कि डैमेज सिम्टम कैसा है कि जो लीफ है उसको इन्वर्टेड कप जैसा शेप में होता है। दूसरा या फोर्थ या फिफ्थ इंसेक्ट है वो थ्रिप्स है उसका नाम। थ्रिप्स का डैमेज एक्चुअली लीफ के ऊपर, पत्ती के ऊपर भी आता है या फ्रूट फल के ऊपर भी आता है। पत्ती के ऊपर आए तो भी हम कैसे भी उसको मैनेज कर सकते हैं, पर जब फल के ऊपर आता है एक्चुअली इसका डैमेज करेक्ट टाइमिंग क्या है कि वो जब फ्रूट सेटिंग होता है उस समय ये डैमेज करके जाता है, पर ये कीड़ा जो है इतना छोटा है कि हमको नहीं देख सकते वो, पर इसका जो नुकसान है या जो डैमेज सिम्टम एक्सप्रेस करता है 3 या 4 महीने के बाद में, तब आप स्प्रे करके कुछ फायदा भी नहीं है। और इस साइड का जो कीड़ा है सिट्रस मीलीबग वो उतना इम्पोर्टेंट नहीं है, फिर भी वो नवंबर या विंटर सीजन में ये आता है। और ये जो भी जितना भी मैंने ये रेस्ट चूसने वाले कीड़े के बारे में डिस्कस किया उसका जो जनरल मैनेजमेंट मेजर्स हमको ये सब है कि पहला जो भी हम रिकमेंडेड स्पेसिंग है वो फॉलो करना है 20 बाई 20। ये फॉलो नहीं किया मतलब वो प्रॉपर स्पेसिंग नहीं है तो जो जुड़ा हुआ ब्रांचेस में सपोज एक झाड़ में उसका इन्फेस्टेशन है तो दूसरा झाड़ में वो इन्फेक्शन स्प्रेड होने के चांसेस ज़्यादा है। दूसरा मेन पॉइंट क्या है कि जो पानी ज़्यादा रुकना नहीं चाहिए आपको बगीचा में। और तीसरा क्या जो नाइट्रोजन एप्लीकेशन या फर्टिलाइजर एप्लीकेशन जो रिकमेंडेड है उतना ही देना है, ज़्यादा दिया तो उसमें क्या है कि वेजिटेटिव ग्रोथ ज़्यादा होता है। और ये टेबल में दिखाया है कि वो जो भी कीड़ा मैंने अभी बताया उसका जो भी सिस्टमेटिक या कॉन्टैक्ट इंसेक्टिसाइड वो उसका डोज दिया है, उसके हिसाब से आपको जो इन्फेस्टेशन जब नोटिस करता है फील्ड में उस समय आपको स्प्रे करना है। सेकेंड ग्रुप है डिफोलिएटेड पेस्ट या पत्ती खाने वाला कीड़ा, उसमें जो मुख्य कीड़ा है सिट्रस लीफ माइनर, उसमें जो टनलिंग जैसा सिल्वर माइन बनाता है और उसकी वजह से ये इसका मेन डैमेज वो इम्पोर्टेंट है नर्सरी सीडलिंग्स में, क्योंकि उसमें जो पत्तियाँ लीव्स ऑलरेडी बहुत कम है, इसीलिए नुकसान हो गया तो उसका जो सीडलिंग्स का ग्रोथ अफेक्ट होता है। सेकंड इंसेक्ट है लेमन बटरफ्लाई, ये क्या है कि पूरा लीफ खा जाता है। और तीसरा ग्रुप है सिट्रस लीफ होल्डर या रोडर, इसमें डैमेज कैसा है कि जो लीफ है उसको फोल्ड करके अंदर इल्ली बैठ के वो पूरा लीफ खाता है, इसमें भी पूरा डिफोलिएशन होता है। एंड लास्ट वन इज स्लग कैटरपिलर, ये फोटो में क्लियर है कि जो ग्रोइंग टिप है या यंग शूट है उसके ऊपर वो फीड करता है। और ये जो भी मैंने बताया ये भी फ्लशिंग सीजन में भी आता है और जब रेन है या बारिश के टाइम में भी ये कीड़ा आता है। तो इसका भी मैनेजमेंट मेजर टेबल में लिखा है, इसमें बोटानिकल इंसेक्टिसाइड बोटानिकल्स भी यूज़ कर सकते जैसे कि नीम ऑयल है, हॉर्टिकल्चरल मिनरल ऑयल है। इंसेक्टिसाइड्स यूज़ करना है तो आप इमिडाक्लोप्रिड या डाइमेथोएट उसका डोज भी लिखा है टेबल में, उसके हिसाब से आपको इसके ऊपर मारना है। एक बार से नहीं होगा, आपको देखना है 10 या 15 दिन के बाद में एक और बार ये स्प्रे रिपीट करना पड़ेगा। पर आप जब स्प्रे करते हैं सेम इंसेक्टिसाइड रिपीट नहीं करना है, सेकेंड टाइम जब आप स्प्रे करते हैं दूसरा एक ग्रुप का इंसेक्टिसाइड सेलेक्ट करना चाहिए। और थर्ड ग्रुप में ये सबसे अभी जो अम्बिया का फ्रूट है बगीचा में, तो इस समय एक इम्पोर्टेंट पेस्ट है फ्रूट सेटिंग मॉथ। इसमें डैमेज कैसे है कि जैसे ये फोटो में क्लियर है जो राइपेंड फ्रूट है जैसे कि वो कलर ब्रेकिंग स्टेज है, जैसे मतलब वो ग्रीन कलर से वो येलो कलर में चेंज होता है फल, तब ये
मौत का अटैक आता है और रात में डैमेज करके जाता है, दिन में आपको बगीचे में नहीं मिलेगा। और इसमें नुकसान कैसा है कि जो उसका माउथ पार्ट है उससे ये इसके अंदर पियर्स करता है, ये होल आपको क्लियर है, उससे उसके अंदर से वो जो फल का जो जूस है वो फीड करता है, उसकी वजह से फ्रूट ड्रॉप होता है। पहले मेरा साइंस कोलिग्स ने डिस्कस किया, फ्रूट ड्रॉप का एक कारण है कीड़े की वजह से, उसमें एक है फ्रूट से की मौत, दूसरा है कि फ्रूट फ्लाई या फल मक्खी। ये फ्रूट्स की मौत का जो मैनेजमेंट मेजर है उसमें क्या करना है कि जो भी गिरा हुआ फल है वो हमको रिमूव करके डिस्ट्रॉय करना है। और फ्रूट्स की मौत में क्या है कि जो इसका ईल्ड एक दूसरा झाड़ के ऊपर आता है, ये सिट्रस के ऊपर नहीं है, वो गुडवेल या वासनवेल बोलते हैं यहाँ लोकली, उसके ऊपर दिखता है। तो जहाँ पे भी आपका बाउंड्री वॉल के ऊपर ऐसा झाड़ देखा तो आपको उसको डिस्ट्रॉय करना है। और हमने बहुत सारे ट्रायल्स भी किया है, उसमें फूड पेट है, उसमें फूड पेट मतलब ऑरेंज का जूस की वजह से ये कीड़ा आता है हमारा बगीचा में, तो वो सेम प्रिंसिपल हमने यूज़ किया है। जो ऑरेंज जूस के अंदर हमने वो दवाई भी मिला के, वो स्मेल की वजह से वो पहले कीड़ा आता है, वो आने के बाद में वो एस्केप नहीं करना चाहिए, तो उसको मारने के लिए हमने इसमें वो डोज के हिसाब से उसमें दवाई भी डाला है ताकि वो अट्रैक्ट होके आता है और उसके बाद वो मरता है। देन फ्रूट फ्लाई के केस में सबको पता है फ्रूट फ्लाई ट्रैप से बहुत कॉमन है, तो फ्रूट फ्लाई ट्रैप्स आपको लगाना चाहिए कि फ्रूटिंग सीजन में, ताकि इसमें जो भी अडल्ट मक्खियाँ हम इसको अट्रैक्ट करके उसको डिस्ट्रॉय कर सकते हैं। और इसका जो डिटेल्स अवेलेबल है हमारा वेबसाइट में भी अवेलेबल है, टाइम नहीं इसलिए मैं जल्दी जा रही हूँ। लालिया आपको सबको पता होगा, वो जो रेड कलर है फल के ऊपर, उसकी वजह से हम लालिया बोलते हैं। ये माइट्स की वजह से, एक्चुअली इंसेक्ट से थोड़ा अलग ग्रुप है, उसके लिए हमको इंसेक्टिसाइड स्प्रे नहीं करना है, अक्यारिसाइड बोलते हैं उसके लिए। तो वो उसके में यहाँ लिखा है कि असाडिरैक्टिन या वेटेबल सल्फर या नया मॉलिक्यूल से प्रोपागेट, पायरोमेसिफिन, फेनासिफिन, ये सब डोज के हिसाब से आपको जब कब स्प्रे करना है वो बहुत इंपॉर्टेंट है। जब फ्रूट में ये सिम्टम दिखता है तब आपको स्प्रे नहीं करना है, आपको फ्रूट सेटिंग जो या जो संतरा का जो फल है बेर का साइज में है तब आपको इसका स्प्रे करना है। आपको 15 दिन के बाद में एक और बार रिपीट करना है। लास्ट ग्रुप में मार्केट कैटरपिलर या कोड कीड़ा है, इसमें क्या है कि इसका इल्ली है, आपको आपका बगीचा में ऐसा सिम्टम दिख रहा है तो इसका ये कंफर्म होता है कि मार्केटिंग कैटरपिलर का इन्फेक्शन आपका बगीचा में है। और ये इल्ली दिन में डैमेज नहीं करते, वो रात को बाहर आते हैं, मतलब वो टनल के अंदर बैठता है दिन में और रात को बाहर आके वो छाल खाता है। छाल खाने की वजह से हमारा जो बगीचा का जो पेड़ का हेल्थ डिटीरियोरेट होता है, जो इसका ये एक कारण होता है सिट्रस का स्लो डिक्लाइन के कारण एक मार्केटिंग कैटरपिलर है। इसका मैनेजमेंट के लिए हमको क्या करना है, डाइक्लोरोस या DDVP करके एक इंसेक्टिसाइड है, उसका एक स्टॉक सोल्यूशन बनाना है। 1 लीटर में 4 या 5 ml डाल के एक स्टॉक सोल्यूशन इंजेक्शन नीडल से आपको स्टॉक सोल्यूशन लेना और आपको ये टनल के अंदर वो पानी सोल्यूशन डालना है। डालने के बाद में कॉटन या मड से ये होल आपको बंद करना है, ताकि इसमें जो इसको ब्रीथ जो लार्वा अंदर है उसको हवा नहीं मिलेगा ताकि वो मर जाता है। और ये कभी कभी फार्मर्स ने रिपोर्ट किया है कि हमारा ये बगीचा में शंक का प्रॉब्लम है, वो यूजुअली रेनी सीजन या जहाँ वेट है ग्राउंड उस समय ये शंक का डैमेज रिपोर्ट किया है। उसके लिए एक रिकमेंडेशन क्या है कि एक फुल पेज है, मतलब उसको अट्रैक्ट करके हमको मारना है, तो उसके लिए एक प्रोपोर्शन दिया है। जो चावल या गेहूँ का भूसा दैट इज 60 kg के हिसाब 60 kg ले रहे तो उसमें 6 किलो जैगरी या गुड़ डालना है। और ये पहले एक कंटेनर में चावल का ये भूसा और ये जैगरी मिक्स करके रखना है और 3-4 दिन के बाद में जब वो फर्मेंट होता है उस समय आपको ये 1 किलो मिथोमिल उसमें डालना है। और छोटा छोटा जो भी वेस्ट कंटेनर में उसमें थोड़ा सा सॉल्यूशन इधर उधर आपका जो भी नर्सरी या बगीचा में रखेंगे तो इसमें वो स्मेल की वजह से वो अट्रैक्ट होकर आता है और मिथोमिल या इंसेक्टिसाइड की वजह से वो मरता है। लास्ट है वाइट क्रब्स या सफ़ेद जैसे C शेप्ड जो इल्ली है वो मिट्टी में आपको मिलेगा, मतलब वो रूट्स खाता है। आजकल ये फार्मर्स बहुत सारे जगह से वो रिपोर्ट किया है कि वो सिम्टम कैसे दिखता है कि वो येलोइंग ऑफ द ट्रीज,
वो ही सिमटम, पर आप थोड़ा मिट्टी निकाल के देखेंगे तो आपको ये जो सी शेप्ड वो ग्रफ है वो आपको मिलेगा। इसके लिए आपको क्या करना है कि सॉइल ट्रीटमेंट कोई ऑप्शन है तो उसमें कार्बोफ्यूरैन या 4-8 जो भी लिखा है मैंने वो ग्रैन्यूल, वो 10 ग्राम पर ट्री के हिसाब से आपको मिट्टी थोड़ा खोल के उसके दोनों साइड में आपको डालना है। दूसरा ऑप्शन क्या है कि क्लोरपाइरिफॉस का सॉल्यूशन बना सकते हैं 5 ml 1 लीटर में इसका हिसाब से, और आपको सॉइल ड्रेंचिंग मतलब पानी सॉल्यूशन जो इंसेक्टिसाइड का सॉल्यूशन जो बनाया वो आप बेसिन में डाल सकते हो। ये जो एक सिट्रस ऐप के बारे में हमने डिस्कस किया, हमारे वेबसाइट में वो अवेलेबल है, आप लोग ज़्यादा इन्फॉर्मेशन आप इसमें से ले सकते हैं। थँक यू व्हेरी मच मॅडम जॉर्ज। याच्यानंतर मी डॉक्टर सतीश वराडे यांना आमंत्रित करतो। सरांनी संत्र्याचा एक्सपोर्ट या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील। सर प्लीज। नमस्कार, मी सतीश वराडे, सहाय्यक व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामध्ये वाशी इथं ऑफिसमध्ये बसतो। मी इरिगेशन फॅसिलिटी सेंटर, कृषी पणन मंडळाचे एक इरिगेशन फॅसिलिटी सेंटर देशात एकमेव फॅसिलिटी आहे। त्या ठिकाणी फळं आणि भाजीपाल्याच्या विकिरणाचं काम केलं जाते। निर्यातीसाठी ते विकिरण क्रमप्राप्त आहे। बघा कशी परिस्थिती आहे। 2 वाजेपासून आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजीवरती 2.5 तास आपण अभ्यास केला। 2.5 तास आपण सर्व तंत्रज्ञानाकडनं माहिती घेतली आणि मार्केटिंगसाठी 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं आहे। शेतकरी बरोबर इथेच चुकतो, पूर्ण वर्षभर मेहनत घेतो आणि शेवटी मार्केटिंगच्या वेळी जेव्हा पैसा मिळायची वेळ येते तेव्हा तो आपलं सर्व बाजूला ठेवून तो म्हणतो नाही बाबा हे कोणीतरी आपल्या व्यापाराला देऊन टाकलं, त्यांनी तो विकून टाकावं, त्यांनी मला पैसे घरी पण आणून द्यावे, ही आपली अत्यंत चुकीची समजूत किंवा चुकीच्या पद्धतीनं आपण जातोय। तर आपण विक्री व्यवस्था करायची म्हणजे काय, नक्की आपल्याला संत्रा विकायचा म्हणजे काय करायचं आहे, याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत हे आपण थोडंसं एक शॉर्टमध्ये बघूया। 15 मिनिटं 10 मिनिटांमध्ये आपण संपवूया। मार्केटिंग हा जर विषय आपण हाती घेतला तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय येतो की आपलं स्थान कुठे आहे, आपण कुठे आहोत। जगाचं जर संत्र्याचं जर उत्पादन पाहिलं, ऑरेंजचं जर उत्पादन पाहिलं तर भारताचा जवळपास 3रा क्रमांक आहे। 10.25% आपण जगाच्या उत्पादनाच्या संत्रा आपण उत्पादित करतो। त्यानंतर आपण राज्याचं जर उत्पादन पाहिलं तर हे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या डेटाबेसनुसार असलेली आकडेवारी आहे। याच्यामध्ये महाराष्ट्राचं उत्पादन सुमारे 7.69 लाख मेट्रिक टन आहे। जवळपास 18 ते 20% पर्यंतचं प्रोडक्शन महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं। यामध्ये पूर्ण जगाचं प्रोडक्शन पाहिलं तर 714 लाख मेट्रिक टन आहे आणि दरवर्षाची वाढ जर पाहिली तर सुमारे 1.5 ते 2.2% एवढी वाढ आपली होते आहे। याच्यामध्ये प्रति व्यक्ती खाणारं कोण आहे, मार्केटिंग म्हटलं तर खाणारं कोण आहे आपल्याला माहिती पाहिजे। ब्राझीलमध्ये प्रति व्यक्ती जर आपण पाहिलं तर प्रतिवर्षी तर जवळपास 75 ते 80 किलो संत्रा खाल्ला जातो किंवा सिट्रस फ्रूट खाल्लं जातं। मेक्सिकोमध्ये जवळपास 40 किलो, अमेरिकेमध्ये 16 किलो, भारतात 7 किलो प्रति व्यक्ती प्रतिवर्ष खातो आपण आणि चीनमध्ये 7 किलो आहे। या वर्षीचा जर कल पाहिला मार्केटिंग म्हटल्यानंतर यावर्षी काय परिस्थिती आहे, जगभरात काय परिस्थिती आहे, तर अमेरिकेमध्ये प्रतिकूल हवामानामुळे ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशनमुळे 24% उत्पादनाची घट त्यांनी प्रेडिक्ट केलेली आहे। ब्राझीलमध्ये सुमारे 23% उत्पादनात घट आहे। युरोपियन देशांमध्ये सुद्धा दुष्काळी वातावरण आहे, बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, त्यामुळे 5% घट आहे। मेक्सिकोमध्ये सुद्धा उत्पादनात घट आहे, मोरोक्कोमध्ये सुद्धा उत्पादनात घट आहे आणि चीन आणि इजिप्तमध्ये यावरचं उत्पादन चांगलं आहे। म्हणजे आपण जर का आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तर अशा पद्धतीत जर आंतरराष्ट्रीय सप्लायर्स जे आहेत, जे प्रमुख सप्लायर्स आहेत देश जगामध्ये, अमेरिका, ब्राझील, युरोप, यांची जर अशी परिस्थिती असेल तर यावेळी नक्कीच आपल्याला आपला निर्यात करायला किंवा आपला संत्रा त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये नेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे। आपल्या संत्र्याची वैशिष्ट्यता फार जास्त विषय सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहिती आहे, पण तरीसुद्धा एक मार्केटिंग हा विषय आल्यानंतर आपल्या स्पेशालिटी काय तरी आपल्याला माहिती पाहिजे की लूज संत्रा असल्यामुळे त्याची टेबल फ्रूट म्हणून ख्याती आहे। ज्यूसपेक्षाही त्याची टेबल फ्रूट म्हणून मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो। त्यानंतर बाकी देशातही इतर भागामध्ये आपल्या ईस्टर्न स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संत्रा जातीचं उत्पादन होते, पण तरीसुद्धा आपल्या राज्यात जे काही संत्र्याचं नागपूर मँडरिन आपण ज्याला म्हणतो त्याची चव आणि सुवास हा नक्कीच त्या संत्र्यापेक्षा सुद्धा विशिष्ट आहे। इव्हन आता मी मुंबईमध्ये राहतो, मुंबईमध्ये लोकलमध्ये प्रवास करतो, बऱ्याच वेळा त्या लोकलमध्ये प्रवास करताना टोपलीमध्ये काही ते आपला संत्रा घेऊन काही त्या महिला विकायला येतात, कोणीतरी संत्रा विकत घेऊन खायला सुरुवात करतो, तर 3ऱ्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा लक्षात येईल कोणीतरी संत्रा खातो आहे। यावरून लक्षात येईल की आपल्या संत्र्याची चव हे सुवास हा सुद्धा किती अतुलनीय आहे, दुसऱ्यासोबत तुलना होणार नाही इतक्या पद्धतीमध्ये। त्याचा कलर, रंग जो म्हटला तो सुद्धा गर्द रंगाचा आहे। फक्त मर्यादा आहेत आपल्याला, आपल्या बियांमुळे आपण प्रक्रिया करू शकत नाही। त्यानंतर मार्केटिंग करताना आपले युनिकनेस काय आहे, आपल्या संत्र्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये फॅट्स नाही, फॅट्स मुक्त आहे, कोलेस्टेरॉल नाही, फायबर मोठ्या प्रमाणात आहे, व्हिटॅमिन ए आणि के मोठ्या प्रमाणात आहे, पोटॅशियम आहे, फोलेट आहे, ब्रेनसाठी आवश्यक असलेलं सर्वात महत्त्वाचं एक केमिकल जे म्हणतो त्याला फोलेट, ते सुद्धा आपल्या संत्र्यामध्ये आहे। इतर अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये आहेत, मेंदूसाठी, रक्तदाबावर, हृदयासाठी सुद्धा खूप उपयुक्त आपला संत्रा आहे।
केस आणि त्वचेकरता सुद्धा त्याच्या स्किनपासून सर्व गोष्टीचा उपयोग होतो. संसर्ग रोगांवर त्याच्या मोठ्या प्रमाणात रोगांवर गुणकारी म्हणून समजला जातो. चयापचय डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा आपल्याला ओके करण्यासाठी, चांगली करण्यासाठी आपल्याला संत्रा महत्त्वाचा असतो. संत्रा विक्री व्यवसाय नक्की काय काय अडचणी, आज आपला संत्रा आपण काय कशा पद्धतीत विक्री करतो, सध्याची परिस्थिती काय, तर आपण सर्वात पहिल्यांदा तो संत्रा पूर्ण भाग ते त्याचं बाळ व्हायच्या अगोदर त्याला लग्न लावून टाकतो. त्याचा आपण त्या कंत्राटदारासोबत त्याला ते देऊन टाकतो आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यासोबत दिलं की आपल्याला वाटते आपण आता सेफ झालो, पण तसं नाही आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कंत्राटदाराकडून माल न घेण्याची भीती आहे. बाकीच्या भागातली परिस्थिती थोडीशी अनुकूल असते, तुमच्या भागातला संत्रा घेईल की न घेईल याची काही गॅरंटी नाही. तो कंत्राटदार त्याच्या पद्धतीने वागतो, त्याला काही कायदे कानून नियम काही नाही, तो त्याच्या पद्धतीने वागतो. बऱ्याच वेळा असं होतं तो त्याच्या पद्धतीत त्याच्या वेळेनुसार येतो, त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तुमचा हार्वेस्टिंगच्या स्टेजच्या पुढे संत्रा निघून जातो आणि त्यामुळे संत्रा काढताना तो कंत्राटदार तुमचा तो अशा पद्धतीचा संत्रा मार्केटला आल्यानंतर त्याला मार्केटला चांगली व्हॅल्यू मिळत नाही. नैसर्गिक वातावरणामुळे जर संत्र्याच्या गुणवत्तेत काही परिणाम झाला तर तो तुमच्याकडनं संत्रा घेतच नाही. तो म्हणतो नाही बाबा, किंवा घेतला तरी तो खूप मोठ्या एकदम कमी रेटमध्ये तुमच्याकडनं तो मागतो. त्यानंतर पेमेंट, आज संत्रा नेल्यानंतर तो 4-6 महिन्यानंतर तुमचे पेमेंट देतो, तर तो सुद्धा एक आपल्यासाठी अडचणीचा भाग आहे. सध्याच्या व्यवस्थापनातला तो विक्री व्यवस्थापनातला महत्त्वाची अडचण आहे. अतिरिक्त खर्चाची कपात करतो. 2 लेबर आणले, त्याने काम झालं नाही, मग शेजारचे आणखी 2 लेबर आणणार, गाडी आणली, गाडी पंक्चर झाली, दुसरी गाडी आणली, त्या अगोदरच्या गाडीचं सुद्धा तो तुमच्याकडनं पैसे वसूल करणार. अशा पद्धतीचा कंत्राटदारांचं सध्या स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला तो अतिरिक्त खर्च सुद्धा आपल्याला जे काही आपल्याला हिडन चार्जेस आपण त्याला म्हणू, अशा पद्धतीची ती खर्चाची कपात सुद्धा ते आपल्याकडनं करतात. त्यानंतर पॅकेजिंग मटेरियल, वाहतुकीचे दर हे सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. बागेमध्ये प्राथमिक स्टोरेजचा अभाव आहे, त्यामुळे तो संत्रा त्याची क्वालिटी डिटोरेट होते. परिणामी त्याला जो दर मिळणं अपेक्षित आहे तो दर त्याला मिळत नाही. मध्यस्थांची खूप मोठी साखळी आहे. पुढच्या साईडमध्ये दाखवलं की किती मध्यस्थ कशा पद्धतीमध्ये आपण आपला संत्रा विकतोय. त्यानंतर बाजारात कोणत्या बाजारपेठेमध्ये कुठे कसा काय दर चालला आहे या दराची माहिती जी आहे ही कंत्राटदार तुम्हाला देत नाही, तुम्हाला स्वतःहून ती माहिती सर्वकडून काढायला लागते. अशा पद्धतीच्या ह्या प्रमुख अडचणी आपल्याला आपल्या सध्याच्या बाजार व्यवस्थेत आहे. यात जर आपण आपली चेन बघितली, मार्केट चेन जर आपण बघितली, बाजार साखळी जर बघितली, तर त्या ग्रोअरपासून, शेतकऱ्यापासून तो प्री हार्वेस्ट कॉन्ट्रॅक्टर घेतो, कमिशन एजंट घेतो त्याच्याकडनं, तिथून तो व्यापारी खरेदी करतो. ते जर का लोकल मार्केटला असेल तर रिटेलरला लोकल मार्केटला विकल्या जाईल, तिथून ते कन्झ्युमरला येते. पण ते जर का लांब असेल, तुम्हाला दिल्ली मार्केटला, कलकत्ता मार्केटला जायचं असेल तर तिथला कमिशन एजंट घेतो, तो लांबच्या मार्केटमधला कमिशन एजंट घेतो, तिथला होलसेलर घेतो, तिथला रिटेलर घेतो आणि त्यानंतर कन्झ्युमर घेतो. म्हणजे संत्रा उत्पादकापासून तर कन्झ्युमर पण जातो. आता 9 लोकांच्या हातातून संत्रा जातो. 9 लोक नक्कीच प्रत्येक जण काम करतो, पैशासाठी करतो, त्यामुळे तो नक्कीच त्याच्यामधून स्वतःचा काहीतरी प्रॉफिट 2-4-5% तरी तो प्रॉफिटातनं काढतो आणि शेवटी अल्टिमेटली शेतकऱ्याच्या हातामध्ये 30 ते 35 रुपये, 30 ते 35% एवढाच दर ग्राहकाच्या रुपयामधून त्याला मिळतो. तेच जर का आपण आमचं सजेशन असं नेहमीसाठी असतं की आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करावी. एकटं तर शेतकरी निर्यात करू शकणार नाही किंवा त्याला मार्केटिंगला सुद्धा अडचणी असतात, त्याचा तितका माल नसतो, तितक्या सेम क्वालिटीचा माल मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या जर आज राज्य सरकार, केंद्र सरकारनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतलेला की शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या पाहिजे. त्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्या जर तयार झाल्या तर त्यांना डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल सेल करता येऊ शकेल, त्यांना सुपर मार्केटला माल सप्लाय करता येईल आणि डायरेक्ट कंझ्युमरच्या हातात जाईल. म्हणजे ही जी चेन आहे ही चेन जवळपास वन थर्ड कमी होईल. मग शेतकऱ्याच्या हातात नक्कीच आज ते 30 रुपये येतात, ते 60 रुपये यायला हरकत नाही. असा आमचा स्वतःचा अभ्यास आहे, आमचं स्वतःचं कॅल्क्युलेशन आहे. सुकी पंचायत हाताळणी, आता बऱ्याच आपल्या तज्ञ लोकांनी सुकी पंचायत हाताळणीबद्दल सांगितलं, पण थोडंसं मार्केटिंगच्या संदर्भात जे एक्सपोर्टमध्ये आम्ही स्वतः अनुभवलं त्यातल्या काही आमच्या अनुभवातनं सांगतो की काढणी ठराविक स्टेजला केली पाहिजे. बऱ्याच वेळा चांगला दर मिळतो म्हणून अगोदर प्री हार्वेस्ट करतो आणि तो संत्रा त्यावेळी काढताना तो प्लग करताना प्रॉपर काढत नाही, त्याला प्रेशर देऊन करतो, त्याला आपण ओढून काढतो आणि ओढून काढल्यामुळे तो देठ त्या संत्र्याच्या सडापासून निघून जातो आणि त्या ठिकाणी होल निर्माण होते. ते होल निर्माण झालं की नंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होणार, फंगस डेव्हलप होणार आणि काय होणार, मार्केटला येता संत्रा सडलेला असेल. त्यामुळे त्याची जे आपण जे हार्वेस्टिंग करतोय ते हार्वेस्टिंग एका ठराविक स्टेजला करणं अपेक्षित आहे. त्याचा TSS सुमारे कमीत कमी 10 असला पाहिजे. त्यानंतर काढलेली फळं हे माती, गवत किंवा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण टेम्परेचरचा संत्र्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. फळाचं धुणं, वॅक्सिंग शक्यतो ऑटोमॅटिक मशीनवर करावं. मॅन्युअल जर केलं तर त्या ठिकाणी मॅन्युअल करताना हँडलिंग वाढतं. हँडलिंग वाढल्यामुळे तुम्हाला संत्र्याची क्वालिटी मार्केटमध्ये ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत डिटोरेट झालेली असते. त्यानंतर जे संत्र्याचे बॉक्सेस वापरतो ते बॉक्सेस सुद्धा टेलिस्कोपिक पद्धतीचे बॉक्सेस वापरले तर खूप चांगले असतात, कारण बॉक्सेस हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करते तुमचा संत्रा मार्केटिंग करताना. आज आपण संत्रा मार्केटला नेत असताना शेतकरी
वुडन क्रेटमध्ये भरतो, वुडन बॉक्सेसमध्ये भरतो आणि तो वाशी मार्केटला पाठवतो किंवा आणखी कुठल्या मार्केटला पाठवतो. बाहेर सुद्धा जाताना सुरुवातीला हीच पद्धत होती, परंतु आज ती पद्धतीत बदल होत चालला आहे आणि ती करणं गरजेचं आहे. कोरुगेटेड बॉक्स असणं खूप गरजेचं आहे. ते कंझ्युमर रिक्वायरमेंटनुसार असले पाहिजे. बॉक्सेसमध्ये किमान एक किलो एक डझन संत्रा असला तरी सफिशियंट आहे, जेणेकरून ग्राहक तो तेवढा संत्रा तेवढा बॉक्स एकटा संत्रा विकत घेऊ शकतो. त्या बॉक्सनुसार बॉक्सवरून आपल्याला ब्रँडिंग करता येते. बॉक्स कसा असावा याला सुद्धा एक महत्त्वाचं आहे की बॉक्स हा हँडी असला पाहिजे. आता ह्या बाजूला जो दाखवलेला बॉक्स आहे बघा, हा आपण महावारीने तयार केलेला बॉक्स आहे. जेव्हा आपण दुबईला संत्र्याची कन्साइनमेंट केली, सिंगापूरला काही संत्रा पाठवला, त्यावेळी त्यासाठी वापरलेला संत्र्याचा बॉक्स आहे. तर अशा पद्धतीचा स्पेशली डिझाईन करून आपण हा बॉक्स घेतला होता. त्यानंतर लांब वाहतुकीसाठी संत्र्याचं जर स्टोरेज असेल तर 6 ते 7 डिग्री टेम्परेचरला ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं. 90 ते 95 डिग्री त्याचं ह्युमिडिटी आर्द्रता असली पाहिजे. हे दुर्दैवी हाताळणी आहे. हे बघा कशा पद्धतीने अगोदर पण आपल्या एका डॉक्टर दिनेश कुमार साहेबांनी त्यांच्या प्रेझेंटेशन दाखवलं होतं की अशा पद्धतीची हाताळणी होत असते. ही हाताळणी अत्यंत दुर्दैवी आहे, त्या फळासाठी सुद्धा त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा. त्या गाडीवर बसून त्याच्यावरती आपण बसून तो माल त्याच्यामध्ये दाबतो, त्याच्यावरती तो भरतो. यामुळे संत्र्याचं नक्कीच 20 ते 30% जे हार्वेस्टिंग नंतरचं जे नुकसान आहे ते नुकसान यामुळे आहे आणि हे 100% अवॉइड करता येऊ शकते. कार्यक्षम विक्री व्यवस्थापन, इफेक्टिव्ह मार्केटिंग काय करावं तर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचा माल स्वच्छ असला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही मुंबईमध्ये ज्यावेळी संत्र्याचे काही स्टॉल्स लावले, संत्र्याच्या काही ग्राहकांना तिथे बोलून आम्ही काही त्यांना स्टॉलची व्यवस्था करून दिली, त्यावेळी त्या संत्र्यामध्ये त्याचे पानं, त्याच्यासोबत त्याच्या काड्या अशा पद्धतीत सुद्धा बऱ्याच वेळा माल आला. तर तो माल घेताना ग्राहकाला सुद्धा थोडंसं असं वेगळ्या पद्धतीत वाटते की बाबा स्वच्छता का नाही केली. प्रतवारी करून माल आला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं त्याला कॅटेगरी तुमचा ग्रेड A, B, C मध्ये त्याला कॅटेगरी करून विकलं पाहिजे. नक्कीच हे केल्यानंतर बऱ्याच वेळा असं वाटतं की नाही A आणि Bचाच माल घेतो, Cचा माल कोण घेत नाही. पण Cचा माल घेणारा सुद्धा ग्राहक मुंबईसारख्या पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये नक्की उपलब्ध आहे. अगदी सडलेला माल घेणारी सुद्धा ग्राहक आम्ही पाहिलेले आहे. वाशी मार्केटमध्ये सडलेला माल सुद्धा नेणारे लोक आहेत. त्यामुळे प्रतवारी करून जर मालाला नक्कीच आपल्याला नेट इफेक्ट जो आहे, नेट इफेक्टिव्ह जो रेट आहे तो नक्कीच चांगला मिळतो. वाहतुकीत वापरणारं वाहन जे आहे त्याच्या मात्रेनुसार त्याच्या क्वांटिटीनुसार ठरवावं. अदरवाईज इथून मला पुण्याला संत्रा न्यायचा आहे आणि त्याची कॅपॅसिटी त्या ट्रकची कॅपॅसिटी 8 टनाची आहे, मी त्याच्यामध्ये 6 टन माल नेतो. नको असं करू नका. याच्यामध्ये तुमचा पर युनिट रेट आहे, पर किलोचा रेट वाढतो आणि त्यामुळे बाजारपेठेतून तुम्हाला जो दर मिळतो त्या दरामध्ये तुमचं नुकसान होतं. मला जर पॅकिंग करताना ते अशा पद्धतीचं असं की ज्यात माल दबणार नाही. कोरुगेटेड बॉक्स वापरा, पण ते बॉक्स सुद्धा वापरताना तिथे 2, 4, 5 रुपये बघू नका. बॉक्स जर का तुम्हाला चांगला बॉक्स जर 25 रुपयात मिळत असेल, खराब बॉक्स 22 मिळत असेल तर 25 घ्या. 3 रुपये जर तुम्ही जास्त दिले तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच 6 रुपये जास्त मिळणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल. बाजारभावाचा वेगवेगळ्या बाजारपेठेने अभ्यास केला पाहिजे. कोणत्या बाजारपेठ काय, पुण्यात काय भाव चालला आहे, मुंबईत काय भाव आहे किंवा हैदराबादमध्ये काय, कलकत्त्यात काय, याची बाजारपेठेची पूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे. ही माहिती पणन मंडळाच्या वेबसाईटवर रोजच्या रोज माहिती उपलब्ध आहे. काल काय कुठल्या बाजारपेठेमध्ये कोणत्या संत्र्याच्या गेटला काय रेट होता, हा बाजारभाव आमच्या वेबसाईटवरती रोजचा रोज उपलब्ध होतो. माल बाजारात आणताना मालाच्या वजनाची स्वतः खात्री करावी. बऱ्याच वेळा जेव्हा हे कंत्राटदार येतात, जेव्हा हे तुम्ही प्री डिसाइडेड जे तुमचे काही ट्रेडर्स असतात, हे जेव्हा तुमच्याकडे माल घेतात त्यांचे वजन काटे लावतात. कृपा करून त्या वजन काट्यावर ठेवू नका. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये 15 ते 20% ते नक्की तुम्हाला ते लुबाडतात. अनुभव आहे, कापसात असो, संत्र्यात असो, आंब्यात असो, आमचा हा अनुभव आहे की या केसमध्ये जे लोक काटा घेऊन स्वतःचा काटा घेऊन याच्यामध्ये लुबाडतात. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तुमची खात्री करा, तुमच्या काट्यावरचं वजन करा. किती रुपयाचा काटा मिळतो, एक 1000 किंवा 1000 रुपयाचा काटा मिळतो, त्यात तुम्ही तुमचंच केलं पाहिजे. पुढचा पार्ट, माल काढताबरोबर बाजारपेठ आणतात दराची शहानिशा करून, म्हणजे कुठल्या बाजारपेठ काय भाव आहे ती त्याच्याशी संदर्भित. पॅकेजिंग दिलेलं आहे. हे आपण वापरलेले संत्र्याचे बॉक्सेस आहे. डाव्या साईडचे पणन मंडळाने स्वतः जेव्हा निर्यात केली होती त्यावेळेचा बॉक्स आहे. टेलिस्कोप बॉक्स असतो, खालचा बॉक्स आणि वरचा बॉक्स असे 2 सेपरेट बॉक्स असतात, जेणेकरून बॉक्सची स्ट्रेंथ वाढते. उजव्या साईडला जे बॉक्सेस दिले आहे हे इंटरनॅशनल एक्झिबिशनमधले बॉक्स आहे. डोलनी स्वतःचा कशा पद्धतीत बॉक्स तयार केला आहे, दुसऱ्या एका कंपनीने, दुसऱ्या एका देशातल्या एका कंपनीने त्याचं कशा पद्धतीचं मार्केटिंग केलं आहे, हा बॉक्स इथे दिलेला आहे. हे संत्रावर्गीय फळाचंच फ्रूट लॉजिस्टिक आहे, जगातला सर्वात मोठा ॲग्रिकल्चरचं एक्झिबिशन आहे. त्या एक्झिबिशनमध्ये त्या ठिकाणी बाहेरच्या देशांना आलेल्या संत्र्याचा कशा पद्धतीत मार्केटिंग केलं जाते, कशा पद्धतीत प्रेझेंटेशन केलं जाते, याचे फोटोग्राफ्स आहेत. हा दुसरा फोटोग्राफ आहे. तुम्ही बघा त्या संत्र्याची युनिफॉर्मिटी बघा, कलरची युनिफॉर्मिटी बघा, त्याची साईजची युनिफॉर्मिटी बघा. बॉक्सेस आहे, बॉक्सेस सुद्धा ते दाखवलेले आहेत. आपल्या संत्र्याला जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे, 2013-14 मिळालेलं आहे. त्यामुळे त्याचं मार्केटिंग करताना नागपूर मँडरिन म्हणून आपण विकू शकतो. त्यामुळे आपल्याला नक्कीच इंटरनॅशनल मार्केटमध्ये माल विकत असताना चांगल्या प्रकारचा आपल्याला दर मिळू शकतो. संत्र्याचं मार्केटिंग, डोमेस्टिक मार्केटिंग करताना सुद्धा पणन मंडळ
त्यानंतर युनायटेड नेशनचा एक प्रोग्राम होता कन्व्हर्जन्स ऑफ ॲग्रिकल्चर इंटरनॅशनल महाराष्ट्र आपल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी होता. यासाठी आम्ही संत्रा विक्री व्यवस्थापन केलं होतं. त्यामध्ये इथे 10 रुपये दर असलेला संत्रा आम्ही तिथे नेऊन मुंबईमध्ये सिडकोच्या सर्व स्टेशनवरती स्टॉल लावून 33 रुपये किलो विकलेला. इथे काही शेतकरी असतील, त्यातल्या काही शेतकऱ्यांना त्यातला अनुभव असेल की त्यांनी किती पद्धतीमध्ये कशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर मिळाला. सुमारे 1000 ते 1200 मेट्रिक टन एवढा संत्रा आम्ही पुणे आणि मुंबईमध्ये विकला. हे पुण्यातला स्टॉल आहे, हे मुंबईतले स्टॉल्स आहेत. आम्ही सर्व रेल्वे स्टेशन कॅप्चर केले होते. हा संत्रा महोत्सव पुण्यामध्ये आयोजित केला होता. अशा पद्धतीने जवळपास 458 2015-16 मध्ये 458 टन संत्रा जवळपास 136 शेतकऱ्यांचा आम्ही विकला. त्यातून त्यांनी काय शिकलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाची रिक्वायरमेंट काय शिकलं. एक त्यांनी स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स त्यांनी डेव्हलप केला. माल वाहतूकबद्दल कशा पद्धतीने माल वाहतूक केला पाहिजे, किती माल नेला पाहिजे, कसा नेला पाहिजे याची सर्व माहिती त्या शेतकऱ्याला तिथे प्राप्त झाली. त्या ठिकाणी आम्ही मार्केटिंग करताना काय कोणाकोणाला टार्गेट केलं होतं तर शेतकऱ्याच्या गटांचा माल होता, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा माल होता, आमची कोर टीम होती, आमची कृषी परिमंडळाची टीम होती, त्यानंतर CIM प्रोजेक्ट होता आणि महाऑरेंज आहे, महाऑरेंज अशा 3 संस्थांनी मिळून आम्ही शासकीय संस्था, मॉल्स, ठोक विक्रेते, सामाजिक संस्था, इतर यंत्रणा, तिथले मॉल्स, लायन्स क्लब, तिथल्या मोठ्या हॉपकॉम सारखे बेंगलोरमधले काही संस्था त्यांना आम्ही टाईप केलं. त्यांना आम्ही रेग्युलर रोज संत्रात पोहोचत होतो. अशा पद्धतीच्या सर्व पद्धतीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मॉल्स लावले. काही IT कंपन्यांच्या ठिकाणी माल लावले. तुम्हाला सांगतो सकाळी माल ठेवल्यानंतर संध्याकाळपर्यंत 10, 15, 15 टन एकेका दिवसामध्ये माल त्या कंपन्यांना गेलेला आहे. यातनं आम्ही उत्पादकांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं. कसं बोलावं इथून सुरुवात करायला लागली की शेतकऱ्यांनी बोलावं कसं. पणन मंडळाच्या काही योजना आहेत, काही महोत्सव योजना आहेत. फार डिटेलमध्ये जात नाही, वेळेचा थोडासा अजूनही त्यांची मर्यादा दिसते. जर समजा शहरांमध्ये जर का कुठल्याही फळाचं किंवा धान्याचं जर महोत्सव आयोजित केला तर त्यासाठी त्या ठिकाणी 2000 रुपये प्रति दिवस, प्रति व्यक्ती, प्रति स्टॉल असं सबसिडी पणन मंडळाकडनं दिलं जाते. त्यानंतर पणन मंडळाकडनं शेतकरी आठवडे बाजार सुरू केलेला आहे. कायद्याचा शासन निर्णय ऑगस्ट 2016 नुसार आम्ही राज्यामध्ये सर्वदूर शेतकरी आठवडे बाजार भरवतो. मुंबई, पुण्यामध्ये जवळपास आतापर्यंत 125 बाजार सुरू आहेत. नागपूरमध्ये सुद्धा 5-6 शेतकरी बाजार आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचा संत्रा आपण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला स्वतः विक्रीसाठी तिथे स्टॉल उपलब्ध करून देतो. ईशान्य पूर्वेकडील जे राज्य आहे, राज्यात जर आपला इथला माल न्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा नेताना त्यांच्या एअर फ्रेटच्या 50% सबसिडी पणन मंडळाकडून दिली जाते. इथून जर का तुम्हाला मिझोरमला कुठला माल न्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माल नेताना त्याला जर तुम्हाला 70 रुपये जर पर किलो असेल तर 35 रुपये पणन मंडळ त्याच्यामध्ये बेअर करतात. त्यानंतर पणन मंडळाचं डोमेस्टिक मार्केटिंगमध्ये एक रस्ते वाहतूक अनुदान योजना आहे. सुमारे 750 किलोमीटर कुठल्याही शहरामध्ये जर आपण माल नेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सुमारे 50% अनुदान दिले जाते. 750 ते 1000 टन असेल तर 30,000 पर्यंतची तुम्हाला रक्कम दिली जाते आणि मॅक्झिमम 2000 किलोमीटरच्या वर जर असेल तर 6,000. तुमचा ट्रक जर इथून लोड करून जर समजा ट्रक जर तुम्ही कलकत्ता बाजारपेठेत नेला 2000 किलोमीटर जास्त होतं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा जर 1 लाख खर्च आला त्यातला 60,000 खर्च 50% किंवा 60,000 याचा जो मॅक्झिमम आहे एवढा खर्च मिनिमम आहे तर तो पणन मंडळाकडनं दिला जातो. पणन मंडळाकडनं निर्यातीचं काही कंटेनर्स असतील त्यासाठी सुद्धा 30,000 प्रति कंटेनर आपण त्याच्यामध्ये अनुदान देत असतो. पणन मंडळाचा स्वतःचा एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग आहे. 5 दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स आहे. याच्यामध्ये फ्रॉम द स्क्रॅच टू अगदी एक्सपोर्ट करेपर्यंतचा सर्व डिटेल इन्फॉर्मेशन 5 दिवसाचा पुण्यामध्ये हा कार्यक्रम असतो. सुमारे 10,000 त्याची फी आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जो 700 लोकांना शिकवलं त्यातनं सुमारे 25 ते 30 निर्यातदार स्वतःच्या नावावरती एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. हे खूप मोठं यश आहे असं आमचं मत आहे. संत्रा निर्यात वृद्धीसाठी पणन मंडळाकडनं काम केलं जाते. संत्र्याचं हे दुबईला गेलेले कन्साइनमेंट त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. झाडावरचा फोटो, नंतर आपण त्याला ब्रँडिंगसाठी नागपूर ऑरेंज लावला आहे, नंतर त्यावरती स्लीव चढवला आहे, नंतर क्रेटमध्ये, नंतर बॉक्समध्ये, त्यानंतर बॉक्स भरला आहे. पुढचा जो बॉक्स आहे शेवटी तो दाखवलेल्या व्यक्तींसोबत तो एअरपोर्टवरचे बॉक्सेस आहेत. त्यानंतर हा माल इथनं आपल्या कारंजा गाडगे सुविधेत तो पॅकिंग झालेला आहे. त्यानंतर पुढे तो संत्रा दुबई एअरपोर्टला पोहोचलेला आहे. त्यानंतर तिथे दुबईचे जे शेख आहे त्यांना सुद्धा तो आपला जो आयातदार होता त्या आयातदारांनी त्यांना भेट देतानाचा हा फोटोग्राफ. पणन मंडळाकडनं अशा पद्धतीत वेगळ्या निर्यात सुविधा केंद्र सुद्धा उभे केलेले आहे. राज्यामध्ये जवळपास 45 निर्यात सुविधा केंद्र पणन मंडळाच्या मालकीचे असून 7 निर्यात सुविधा केंद्र हे आपल्या अमरावती आणि नागपूर विभागात आहे आणि हे संत्र्यासाठी 100% वापरता येतात. सध्या परिस्थितीमध्ये कारंजा गाडगेची जी सुविधा आहे ही सुविधा महाऑरेंज मार्फत वापरली जाते आणि निर्यातीसाठी त्याचा वापर केला जातो. थँक्यू व्हेरी मच. सर कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का सर? प्रश्न विचारायचे असतील हां, मोबाईल नंबर सांगा. 9422 88 41
9498. सतीश वराडे. कार्यक्रमामध्ये आपल्याला सपोर्ट करणारे जे स्टुडंट्स आहेत, कौशल बिसेन, मोनिका बिंगे, सुकन्या आणि चौहान, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि यानंतर आजची वर्कशाळा ही संपली आहे असं मी घोषित करतो.